हॅलो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या दिवशी 9 दिवस नवदुर्गांचं जे वास्तव्य आहे त्याच्या 10व्या दिवशी दुर्गाने महिषासुराचा वध केलेला आहे आणि धर्मावर विजय मिळवलेला आहे. तर अशी ह्या सणाची जी आहे ती आख्यायिका आहे. आणि प्रभू श्रीरामांनी सुद्धा याच दिवशी रावणाचा वध करून माता सीतेला सुखरूप आपल्या ह्याच्यामध्ये आणलं होतं. तर हे सुद्धा या सणाचं वैशिष्ट्य आहे असं सांगितलं जातं. तर मग जे आहे सण तो चांगल्या गोष्टींवर किंवा वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय असं दर्शवतो. तर त्याच सणाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता इथे जे आहे ते आज घट उठवले जातात आणि उपवास सोडला जातो 9 दिवसांचा. तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो अशा दिवशी. तर मग मी आता पुरणपोळीचं जे आहे ते स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर इकडे माझं पुरणसुद्धा शिजून तयार आहे. तर मग जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला पुढे आता जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करूया. तर मी इथे ना जी पुरणपोळीची कणिक जी आहे ती भिजवायला घेतली होती. म्हटलं बाकीची तयारी करण्यापेक्षा आधी ही कणिक जर भिजवून ठेवली तर ती मऊ होते आणि पोळ्या लाटायला सोप्या होतात. तर मग त्या कणकेमध्ये मी थोडंसं हळद टाकून घेतली. खूप वेळा मी बऱ्याच जणींचं बघितलं होतं की ते थोडीशी हळद टाकतात आणि त्यामुळे पोळ्यांना जो कलर आहे तो छान येतो. त्यामुळे ते भिजवून ठेवलं साईडला आणि आमटीची तयारी करायला घेतली. आमटीसाठी जी डाळ आहे तीसुद्धा मी शिजवून घेतली. ऑलरेडी शिजवून घेतली होती आणि रात्री भिजवून ठेवली होती. भिजल्यामुळे काय झालं की ती शिजायला सोपी झाली आणि लवकर शिजली. आणि मग इकडे खोबरं जे आहे ते स्लाईस करून घेतलं आणि ते भाजायला ठेवलं एका पातेल्यामध्ये. आणि दुसऱ्या साईडला लगेचच कढई घेतली. म्हटलं जेणेकरून पुरण जे आहे ते लगेच आपण परतून घेऊया. जर दोन्ही सोबत कामी झाली तर मग ते काम आपल्याला सोपं जातं, पटपट उरकतंही. मग तिकडे काय केलं, पुरण जे आहे जी डाळ आहे ती कढईमध्ये टाकून घेतली. काहीही न टाकता फक्त डाळ आणि गूळ टाकायचं आणि ते फ्राय करून घ्यायचं, छान परतवून घ्यायचं शिजेपर्यंत. शिजलेले तर असतात पण जो गूळ आहे तो पूर्ण एकजीव त्याच्यामध्ये झाला पाहिजे. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये विलायची पावडर वगैरे जे आहे ते टाकायचं होतं. तर याच्यामध्ये मी विलायची पावडर, बडीशोप आणि तुम्ही जायफळ वगैरेसुद्धा किसून घालू शकता, जेणेकरून त्याची चव आहे खूप छान होते आणि स्मेलही जो असतो, वासचं असतं, सुगंध तो छान येतो. तर त्यानंतर मग इकडे जे आहे ते वाटण तयार करायला घेतलं होतं आमटीचं. म्हटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवावं, पण जो ब्लॉग आहे, जी क्लिप आहे ती थोडीशी मिस झाली मोबाईलमधून. तर म्हटलं रेसिपी जी आहे मी ती शेअर करते. तर मग ह्याच्यामध्ये जे आहे ते घरातले सगळे मसाले, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर जे आहेत, काळा मसाला, जे आपले घरचे साधे मसाले असतात तेच टाकून जी आहे ती येळवण्याची आमटी बनवली जाते. काही न करता, जास्त तामझाम न करता आपण ही जी आमटी बनवतो सणाची, ती खायला खूप छान लागते आणि सणाच्या दिवशीच ती आमटी टेस्टी लागते. त्यामुळे मग जे आहे येळवण्याचं पाणी जे साईडला काढलेलं होतं तेच मसाल्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि तो मसाला छान फ्राय केल्यानंतरच मग त्या खोबऱ्याचं जे वाटण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बाकीचं वाटण जे आहे ते सुद्धा पूर्ण शिजून द्यायचं. त्यानंतरच त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते ॲड करायचं, जेणेकरून जी आमटी आहे ती थोडीशी छान लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये कच्चेपणा जो असतो ती निघून जातो खोबऱ्याचा वगैरे आणि मग छान लागते. तर मग एका साईडला ते उकळायला ठेवून दिले आणि दुसरीकडे लगेचच तळण काढण्यासाठी घेतलं. म्हटलं जे तळण आहे ते सुद्धा तळून घेऊया. एकदा जर तळण काढून घेतलं की मग फक्त पोळ्याच राहतात, मग ते लाटायला काय वाटत नाही, कारण सगळं काम उरकल्यासारखं वाटतं. मग लगेचच इकडं कुरड्या काढून घेतल्या. पापड नव्हते तर म्हटलं फक्त कुरड्याच काढून घेऊया. आणि भजी जे आहेत ते फक्त मी निवदापुरतेच करणार आहे. म्हटलं नंतर जेवायला गरम गरमच भजी छान लागतात, त्यामुळे फक्त ही जी भजी आहेत ती मी करायला घेतली होती फक्त नैवेद्यापुरती. आणि ती सुद्धा थोडीशी तळून घेतली आणि भज्यांमध्ये थोडासा सोडा टाकला होता, त्यामुळे ते छान असे फ्लफी झाले होते. तर मग इकडे जे आहे ते नैवेद्य मी बनवायला घेतले. म्हटलं पहिले नैवेद्यच बनवूया आणि जे पोळ्या आहेत खाण्यासाठी ते तिकडून मंदिरातून आल्यानंतरच बनवूया, कारण जर मंदिरात गेलं लेट झालं तर मग खूप गर्दी होते आणि मग वेळही खूप जातो. त्यामुळे म्हटलं पटपट फक्त नैवेद्य भरून 15 नैवेद्य बनवायचे होते ते परड्यांसाठी, देवासाठी, घरातल्या देवांसाठी. तर म्हटलं पटपट ते बनवून घेऊया आणि मग जे आहे आपलं काम ते उरकून जाईल आणि फक्त मंदिरात जायचं बाकी राहील. मग ते नैवेद्यच मी इकडं करत होते आणि छोटे छोटे नैवेद्य करायचे असतात, जास्त मोठ्या पोळ्या नाही. तर मग त्यानंतर तयार होऊन मी आले मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन.
तर अशा प्रकारे आहे तुकाई देवीचं टेकडीवरचं मंदिर. तर इथे सुद्धा मी परड्या भरत आहे. 5 परड्या भरायच्या असतात. तेल, मीठ, पिठाच्या जे असतं ते सगळं ठेवून याच्या ज्या असतात त्या परड्या भरल्या जातात. 1 रुपयाचा कॉईन वगैरे. आणि त्यानंतर इथं खूप छान अशी रांगोळी काढली होती विजयादशमीची, प्रभू श्रीरामांची आणि सीतेची. तर त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर जे बाकीचं काम राहिलं होतं, पोळ्या वगैरे ते सगळं केलं आणि ताट वाढून घेतलं. त्यानंतर संध्याकाळी पूजा केली. अशा प्रकारे होता आजचा दिवस. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा.